वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. लास्ट लेक्चरला आपण कोन, क्युबॉइड, सिलेंडर आणि कोन यांचे फॉर्म्युले कसे तयार होतात हे पाहिले आहेत. तर आजच्या लेक्चरला आपण स्पियर आणि हेमिस्पियर यांचे फॉर्म्युले कसे तयार होतात ते पाहणार आहोत. तर मी मित्रांनो तुम्हाला एक शेप दाखवते. हा कोणता शेप दिसतोय तुम्हाला? हा नथिंग बट स्पेरिकल शेप आहे. आणि स्पेरिकल शेपचा आपल्याला आज काय काढायचं आहे? सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढायचं आहे. आता सरफेस एरिया म्हणजे हा पूर्ण बॉलला जर कव्हर करायचं असेल तर आपल्याला किती पेपर लागेल, आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? जे काय आपण ह्यात फिल करणार आहे ते ह्यात पाणी समजा फिल करणार आहे तर ते किती बसणार आहे ते म्हणजे व्हॉल्यूम निघणार आहे. तर त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल हा बॉल आहे, तर ह्या बॉलच्या दोन्ही बाजूला बघा मी काय सांगते, ह्या बॉलच्या दोन्ही बाजूला जर मी असे दोन पेन ठेवले आणि तर त्या दोन पेनमधलं डिस्टन्स तुम्हाला काय दिसतंय? दोन पेनमधलं डिस्टन्स हे काय आहे? ह्या शेपचा डायमीटर आहे. डायमीटर म्हणजेच काय? तर हा जो स्पेरिकल शेप आहे आणि ह्या दोन पेनमधलं अंतर आहे तो काय आहे? इट इज नथिंग बट द डायमीटर ऑफ दी स्पेरिकल शेप. डायमीटर कसा काढायचा ह्या स्पेरिकल शेपचा कळलं का? लक्षात आलं का? मी तुम्हाला चित्राच्या रूपाने समजावते. आत्ता आपण हा एक बॉल घेतला होता, तो मी ड्रॉ करते. इथं हा बॉल आहे आणि त्याच्या या बाजूला आणि या बाजूला मी एक पेन पुट केलेला. तर या दोन पेनमधलं डिस्टन्स हे काय आहे? डायमीटर. इट इज डिनोटेड बाय डी. डायमीटर म्हणजेच काय? इट इज डबल ऑफ रेडियस. म्हणजे ह्या पूर्ण बॉलची रेडियस जेवढी असेल त्याच्या जर आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं तर तो काय निघणार आहे? डायमीटर निघणार आहे. मीन्स रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर. आता आपण हा जो डायमीटर निघाला आहे, सपोज आपण कन्सिडर करूया की तो काय आहे? 6 सेंटीमीटर आहे. तर त्याची रेडियस किती होणार आहे? ऑब्वियसली 3 सेंटीमीटर होणार आहे. आर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आत्ता आपण सुरुवातीला काय बघणार आहे? सरफेस एरिया म्हणजे या बॉलला पूर्ण कव्हर करायला किती पेपर लागेल. दॅट मीन्स सरफेस एरिया ऑफ धिस स्पेरिकल शेप. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? एक पहिल्यांदा पॉईंट घेऊया. हा एक जर मी पॉईंट घेतला आणि या पॉईंटपासून जर मी या बॉलला दोरी गुंडाळायला चालू केली, दोरी अशी गुंडाळायची गोल गोल करत, पण ती ओव्हरलॅप पण नाही झाली पाहिजे आणि त्या दोन दोरींच्या अंतरमध्ये गॅप पण नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे अशी गुंडाळायला चालू करायची. असं करत करत आपल्याला पूर्ण स्पेरिकल शेप कव्हर करत लास्ट पॉईंटपर्यंत जायचं आहे. मी चित्र काढून दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो आपण बॉल घेतलेला आहे त्या बॉलमध्ये एक पॉईंट आपण कन्सिडर करायचा आणि तिथून आपल्याला दोरी अशी गुंडाळायला चालू करायची. अशी गोल गोल करत आपण ती दोरी पूर्ण बॉलला कव्हर करणार आहे. पूर्ण बॉल आपण त्या दोरीनं कव्हर करतोय. तर तो कव्हर झाल्यानंतर आता ह्या बॉलचा डायमीटर काय होता? 6 होता. म्हणजेच रेडियस काय आहे? 3 आहे. मग 3 रेडियस घेऊन जर आपण 4 सर्कल ड्रॉ केली तर 4 का करायची तेही मी सांगते तुम्हाला. आता 3 सेंटीमीटरच का? कारण की डायमीटर 6 आहे. म्हणजेच ह्या स्पियरला किती पेपर गुंडाळायला लागेल तो जर आपण बघितला तर आपला काय निघणार आहे? सरफेस एरिया निघणार आहे. आता मी हे 4 सर्कल ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता हा सेंटर पॉईंट आहे प्रत्येक सर्कलचा. सेंटर पॉईंटपासून सर्कम्फरन्सपर्यंत जाणारं अंतर काय असतं? रेडियस. आणि तेच आपलं काय घेतलं आपण? 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण काय केलेले आहेत? हे 4 सर्कल ड्रॉ केलेले आहेत 3 सेंटीमीटर घेऊन. तर आता मित्रांनो लक्ष द्या, जी आपण दोरी गुंडाळून घेतली होती ती जर आपण आता काढून घेतली आणि इथं गुंडाळायला चालू केली, इथं पण अशाच टाईपमध्ये गुंडाळायची आहे की ती ओव्हरलॅप होणार नाही आणि गॅपही राहणार नाही. तर अशी दोरी गुंडाळायला चालू केली तर ह्यात पूर्ण कव्हर करायची शेवटपर्यंत. तर यात अशी 4 सर्कल कव्हर होतात.
म्हणजेच काय, हे 4 सर्कलमध्ये जर ही दोरी कव्हर होत असेल तर हे 4 सर्कल म्हणजेच काय, त्याचा सरफेस एरिया आहे. आलं का लक्षात मित्रांनो? म्हणजेच सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू काय येणार आहे, हे 4 सर्कल आणि एका सर्कलचा एरिया आपल्याला माहीतच असतो पाय आर स्क्वेअर. मग असे 4 सर्कल होत आहेत त्या दोरीमध्ये, म्हणजेच 4 पाय आर स्क्वेअर हाच आपला काय झालेला आहे, सरफेस एरिया ऑफ स्पियर झालेला आहे. तर आता तोच आपण इथं लिहून घेतलेला आहे. सरफेस एरिया ऑफ स्पियर काय 4 पाय आर स्क्वेअर. तर आता आपण व्हॉल्यूम काढतोय. व्हॉल्यूम म्हणजे काय, तर त्या शेपमध्ये जर आपण एखादं लिक्विड फिल केलं तर ते किती बसेल. तर मी तुम्हाला आत्ता काय सांगितलेलं की यामध्ये आपण काहीतरी फिल करतोय म्हणजेच आपण त्याचा व्हॉल्यूम फाइंड आउट करतोय. तर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला कोनचं आणि सिलेंडरचं रिलेशन सांगितलं होतं. तर या लेक्चरला मी ते रिपीट करते थोडं, की सेम हाईट आणि सेम सर्कमफेरन्सचे 3 कोन जर आपण भरून एका सिलेंडरमध्ये ओतले तर सिलेंडर भरतो. ओके, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये लास्ट लेक्चरला सांगितलेलंच आहे की 3 कोन जर मी ह्यात ओतले तर एक सिलेंडर भरतो. आणि त्यावरूनच आपण मग आपल्याला सिलेंडरचं माहीत होतं बेस इंटू हाईट. बेस काय आहे, सर्क्युलर आहे, पाय आर स्क्वेअर. हाईट काय आहे, एच आहे. म्हणजेच ह्याचा व्हॉल्यूम काय झाला सिलेंडरचा व्हॉल्यूम काय झाला पाय आर स्क्वेअर एच. आणि 3 कोन भरल्यानंतर जर एक सिलेंडर भरत असेल तर कोनचं आपण काय काढलेलं होतं, 1/3 ऑफ सिलेंडर म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ 1 कोन म्हणजेच 1/3 ऑफ सिलेंडर. सिलेंडरचं काय पाय आर स्क्वेअर एच. हा आपला कोनचा व्हॉल्यूम निघालेला होता. तर आज आपण स्पियरसाठी सुद्धा हा कोनच वापरणार आहोत. तर हे 3 कोन भरून जर एक सिलेंडर भरत असेल तर सेम सर्कमफेरन्स आणि सेम हाईटचे जर 4 कोन आपण घेतले तर त्याने काय भरतो, एक स्पियर भरतो इज इक्वल टू 1 स्पेरिकल शेप. म्हणजेच काय, ते कसं, आता हे पण इथं काय लक्षात ठेवायचे, सर्कमफेरन्स आणि याचा सर्कमफेरन्स म्हणजे मी पहिल्यांदा हेमिस्पियर काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा झाला हेमिस्पियर आणि ही काय झाली, त्याची रेडियस झाली. आता ह्यात जर मी एक कोन घेतला तर लक्षात येईल तुमच्या, जर 4 कोन मिळून जर एक स्पियर बनत असेल तर 2 कोन मिळून एक हेमिस्पियर बनणार आहे. मग हा एक कोन इथं झाला आणि दुसरा कोन कुठं, तर दुसरा कोनचा हाफ इथं आणि हाफ इथं. म्हणजे ह्या हेमिस्पियरमध्ये 2 कोन बसणार आहेत आणि ह्या कोनची ही काय झालेली आहे, हाईट झालेली. हा जर कोन आपण घेतला, मी कलर बदलते म्हणजे लक्षात येईल तुमच्या, हा रेड कलरमध्ये दिसतोय तो काय आपला कोन आहे आणि ह्या कोनची ही काय हाईट आहे. आणि जर हेमिस्पियर मी घेतलं तर हेमिस्पियरची ही काय आहे, रेडियसच आहे. आलं का लक्षात मित्रांनो? म्हणजेच हे 4 कोन सेम सर्कमफेरन्सचे आणि सेम हाईटचे जर आपण यामध्ये ओतले तर त्यात एक स्पेरिकल शेप कव्हर होतो. म्हणजेच आपल्याला याचा माहीतच आहे कोनचा काय आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. पण इथं एच आहे तो म्हणजेच ह्या हेमिस्पियरचा काय रेडियसच आहे. म्हणजे एच आपण कशाने रिप्लेस करू शकतो, आरने रिप्लेस करू शकतो. म्हणजेच इथं काय झालं, 1/3 पाय आर क्यूब झाला. आणि असे किती कोन लागणार आहेत आपल्याला स्पियरसाठी, 4. मग ह्याला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर तोच निघाला आपला स्पियरचा व्हॉल्यूम. म्हणजेच काय 4/3 पाय आर क्यूब. आलं लक्षात मित्रांनो? तेच आपण इथं लिहून घेतलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आता जर तुम्हाला स्पियरचं कळलं असेल तर हेमिस्पियरचं तुम्हाला इझिली कळणार आहे. आत्ताच आपण काय बघितलं,
लक्षात ठेवायला पण खूप सोपं आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे, कारण की सरफेस एरिया म्हटलं की 4 सर्कल आठवायचे आणि व्हॉल्यूम म्हटलं स्पिअरचा की 4 कोन आठवायचे. आत्ताच आपण काढला व्हॉल्यूम. काय काढला? व्हॉल्यूम म्हणजे 4 कोन मीन्स 4/3 πr³ हा व्हॉल्यूम काढला. जर तो स्पिअरचा व्हॉल्यूम असेल तर तुम्हीच सांगू शकता हेमिस्पिअरचा काय असेल. हाफ येणार आहे ना त्याच्या. ह्याच्यासाठी जर 4 कोन लागत असतील तर ह्याच्यासाठी किती कोन लागणार आहे? 2च. हा एक कोन आणि इकडे एक हाफ, इकडे एक हाफ, टोटल किती झाले? 2 कोन लागणार आहेत. म्हणजे 2 × कोनचा व्हॉल्यूम. कोनचा व्हॉल्यूम काय? 1/3 πr² h असतो. पण इथं h ही जी हाईट आहे h ती म्हणजेच हेमिस्पिअरची काय रेडियस आहे, म्हणून आपण ह्याला रिप्लेस केलं r न. म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार होतो? 2/3 πr³. हाच काय झाला हेमिस्पिअरचा. आता तुमच्याच लक्षात येईल स्पिअरचा जो फॉर्म्युला आहे व्हॉल्यूमचा त्याचाच हाफ हा हेमिस्पिअरचा व्हॉल्यूम येतो. मग तोच आपण लिहून घेतलेला आहे हेमिस्पिअरचा व्हॉल्यूम 2/3 πr³. आता कर्ड सरफेस एरिया त्याला सुद्धा आपण स्पिअरशीच कम्पेअर करू. ह्या पूर्ण स्पिअरचा कर्ड सरफेस एरिया काय आला होता? 4 सर्कल आले होते की नाही? 4 सर्कल आपण फाइंड आउट केले होते आणि 4 सर्कल मीन्स 4 × πr². एका सर्कलचं πr² मीन्स 4 πr². मग जर स्पिअरचे जर 4 सर्कल असतील तर ऑब्व्हियसली कर्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्पिअर, कर्ड मीन्स हा साईडचा भाग, कर्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्पिअर काय असणार आहे? हाफ असणार आहे ना स्पिअरच्या. स्पिअरच्या हाफ म्हणजेच काय? इथं जर 4 सर्कल कव्हर होत असतील तर अर्ध्यामध्ये किती कव्हर होणार आहेत? 2च सर्कल कव्हर होणार आहेत मीन्स 2 πr². हा काय झाला? आपला कर्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्पिअर झाला. आता आपण काय काढणार आहोत? टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्पिअर. आता हेमिस्पिअरमध्ये टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? तर हा कर्ड सरफेस एरिया तर आहेच, प्लस हा वरचा सर्क्युलर बेस दिसतोय का? मी जरा पिक्चर मोठं ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा आपला हेमिस्पिअर झाला. ओके. आणि ह्याचा कर्ड सरफेस एरिया म्हणजेच काय? कर्ड सरफेस एरिया आत्ताच आपण काढला 2 πr² प्लस हा वरचा जो आहे तो सर्क्युलर दिसतोय आपल्याला. ओके. मग हा वरचा सर्कल म्हणजेच काय? याच्यासाठी परत πr², एका सर्कलचा एरिया. टोटल सरफेस एरिया कर्डमध्ये फक्त साईडचा भाग घेतला आपण आणि टोटल म्हणजे टॉपचा एक सरफेस मिळाला ना आपल्याला सर्क्युलर शेपमध्ये, मग तोही आपल्याला घ्यावा लागेल टोटल सरफेस एरियामध्ये. म्हणजे हा प्लस हा = टोटल होणार आहे. म्हणजेच टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्पिअर = काय होणार आहे? हा कर्ड सरफेस एरिया प्लस हे सर्क्युलर एरिया. म्हणजेच कर्ड सरफेस काय? 2 πr² प्लस हा वरचा सर्क्युलर मीन्स πr². आता तुम्हीच सांगू शकता 2 πr² अँड 1 πr² = काय? 3 πr². 3 πr². हाच आपला काय झालेला आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्पिअर. अशा प्रकारे आज आपण स्पिअर आणि हेमिस्पिअरचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले बघितलेले आहेत. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.